तळतळा संघ पाहायला मिळतो. पहिलाच बॉल निर्दोष समोर गोलंदाजी ट्रॅकवर मुस्तकीन मुकादम पाहायला मिळतात. संघाचे कॅप्टन आहेत. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसरा प्रयत्न पाहायला मिळाला. वेगानं बॉल टाकला होता आणि त्याच वेळी पहिल्याच चेंडूवर डॉट पाहायला मिळाले. त्यानंतर विकेट देखील मिळवली. दर्शन बांदेकर खेळाडू बाद झाले आणि तिसऱ्या बॉलवर 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. त्यामुळे सुरुवात थोडीशी खराब म्हणायला लागेल, कारण याचा आयकॉन दर्शन बांदेकर फार मोठं नाव आहे. तो खेळाडू बाद झाला. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन एरियामध्ये फटका खेळला. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. निर्दोष गरजच्या बॅटमधून वेलकम बाउंड्री. चौकार पाहायला मिळाला. निर्दोषने सुरुवात चांगली केल्या. चिरल्याचा खेळाडू आहे. 40+ खेळाडू आहेत आणि नेहमी चांगली कामगिरी साठी ओळखला जाणारा निर्दोष पाहायला मिळतोय. अनेक वेळा पाहायला गेला तर रबर बॉलची स्पर्धा असू दे, टेनिस क्रिकेट असू द्या, त्यासाठी नेहमी बहारदार कामगिरी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले. थ्रो थोडासा चुकीचा आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल पाहायला मिळाला. नो +1 अशा 2 धावा इथून मिळाल्या जातील. दोन्ही संघ एक सामना गमावलाय, त्यामुळे महत्वाचा सामना. मागील सामन्यामध्ये उरण तालुक्याची चिरनेर गावाची ओळख पाहायला मिळाली. अगदी पाहायला गेला तर रायगड प्रीमियर लीगचे 6 पर्व, रबर बॉलचे दुसरे पर्व आपण पाहतोय. त्याचा विक्रम तोडून काढणारी बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे साहिल चव्हाणच्या बॅटमधून. यावेळचा बॉल थोडासा शरीर दूरचा होता. चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि 2 धावा इथून मिळाल्या जाणार आहेत. मुस्तकीन मुकादम एक चांगला गोलंदाज आहे. रोहा तालुक्यातील खैरा गावातील खेळाडू. PNP ट्रॉफी अलिबाग ज्यानं कार जिंकली असं मुस्तकीन मुकादम सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा बनवल्यात. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. थोडंसं मिसफील्ड जरूर झाला, पण स्वतःला थांबवले परेशनं. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना भोसले तेरोंडा अलिबाग संघ जाऊन पोहोचलाय. तो 1 बाद 11च्या घरात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात. आज 97चा पाठलाग झाला. आज देखील 100 धावा पाहायला मिळाल्यात. आज देखील एक अर्धशतक पाहायला मिळालं ग्रामीणच्या खेळाडूंच्या बॅटमधून. विस्फोटकच इनिंग होती. साहिल चव्हाण, कोणाला वाटलं होतं की ह्या धावा चेस होतील आणि साहिल चव्हाणनं दाखवल्या की मागील 2 वर्षामध्ये 4 बाईक जिंकल्यात. अगदी पाहायला गेलात तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नामांकित खेळी त्याची पाहायला मिळाली. पाचगाव प्रीमियर लीग असेल, त्या परिसरामधील पाहायला गेलात तर नुकताच जालीलकर तर आणि त्यानंतर मोठीच्या क्रीडांगणामध्ये मिळालेली त्याला बाईक असेल, उसाटण्याच्या क्रीडांगणामध्ये त्याने केलेला चांगला खेळ असेल. त्यामुळे हा खेळाडू चर्चा विषय राहिला. पण आता आज चर्चा करूयात परेश ठाकूरची. रबर बॉल स्पेशलिस्ट खेळाडू आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये महत्वाची विकेट मिळवलाय. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिलाय भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबाग टीमला. परेश ठाकूर मोठे फटके खेळूच शकला नाहीये याही मॅच मध्ये. तो देखील स्वस्तामध्ये बाद. परेशचा दिवस नव्हता म्हणावं लागेल. आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्याच्या बॅटमधून 21 षटकार 21 चौकार आला नाही. परेश अगदी पाहायला गेलं तर पुढ्यामध्येच बॉल टाकला होता. बॅटच्या खालच्या बाजूला लागला. जसा पाहिजे तसा बॅटवर घेता आला नाही. स्वतः गोलंदाज महेश मदनी तिथपर्यंत पोहोचले आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेल टिपला. कॉटन बोल्ड महत्वाची विकेट पाहायला मिळाली. दर्शन बांदेकर नंतर परेश ठाकूर बाद होताना पाहायला मिळतात. त्यामुळे 2 मोठ्या विकेट गेल्यात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक लेजंड खेळाडू पाहायला मिळणार आहेत. दुतुमगावचे निलेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निलेशला तुम्ही आज खेळताना पाहता. आज बरेचसे काही प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. पाहायला गेलात तर नुकताच बामणडोंगरीची पावसाळी रबर बॉलची स्पर्धा देखील झाली. तिथे देखील 15 बॉलमध्ये 70 धावा साहिल चव्हाणच्या बॅटमधून आल्या होत्या. आणि आज देखील रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक मोठी कामगिरी म्हणायला लागेल. क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्याच्या आयुष्यामधील खरं तर एक चांगला खेळ म्हणायला लागेल आणि एक चांगलीच त्याने कामगिरी केल्या. आणि रायगड प्रीमियर लीगच्या खरं तर आत्ताच्या दिवसापर्यंत सर्वाधिक हाय स्कोर ॲज अ
इनिंग मधला बॅट्समन म्हणून साहिल चव्हाणचं नाव पाहायला मिळणार आहे. 64 आकाश जहांगीरच्या काल पाहायला मिळालेल्या, पण आज 67 बनवल्यात त्या साहिल चव्हाणनं. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. सॉक्स स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. शहबाज शेख तिथे पाहायला मिळतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. 2 40 प्लसचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला निर्दोष करत आणि दुसऱ्या बाजूला निलेश ठाकूर. अनुभव चांगला, पण आता अनुभवाच्या जोरावर चांगला स्कोर उभा करावा लागेल, कारण समोर सुद्धा तेवढा दिग्गज संघ आहे. आणि त्यामुळं आज क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर 60-65 पेक्षा जास्त धावा बनवू लागतील. परेश आज चांगला खेळलाच नाहीये. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फक्त एकच धाव पाहायला मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मागील सामन्यामध्ये ज्या पद्धतीने मुस्तकींना सांगितलं की क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याच्यावर आम्ही जास्त भर देऊ, त्यामुळे चांगला मेसेज पाहायला मिळतोय. टीम कम्युनिकेशन चांगलं पाहायला मिळतंय. चांगली बॉन्डिंग बांधलंय, कारण 15 तालुक्यांना एकत्र आणण्याचा प्रत्येक गावातील एक खेळाडू आपल्या संघामध्ये निवडायचा असतो आणि त्याच्याकडून चांगला खेळ करायचा असतो. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय. चांगले इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतंय. आणखीन एक निर्धाव चेंडू आला. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवला. मागील चेंडू जणू काय फिरवलायच. महेश मदनेचा बॉल पाहायला मिळाला. मागील 4 बॉलमध्ये अवघ्या 3च धावा दिल्यात. संपूर्ण दिवसामध्ये पाहायला गेलात तर आज सर्वाधिक जास्त विवर्स पाहायला मिळाले, कारण अमित नाईक, फरदीन काझी सारखे खेळाडू आहेत. निखिल जाधव सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला आहे. यावेळचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. डी बॅकवर्ड स्पेलिंगमध्ये वेगाने चेंडू निघून गेला. सिंगल रन्स कंप्लीट पाहायला मिळत्या. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही आहे. एका धावेवर थांबवलं आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 15च्या घरात. सिंगल डबल्सनं आता सध्या स्कोर बोर्ड हलवण्याचं काम दोन्ही खेळाडू करतात. मोठे फटके येत नाही आहेत, कारण थोडंसं थांबवलं जातं, कारण फार कमी धावा आता पाहायला मिळतात महेश मदने यांच्या षटकामध्ये. यावेळचा बॉल फटका फसला. निलेश ठाकूरचा आणखीन एक विकेट. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपलाय महेश मदनेनं. तिसरा झटका लागलाय भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबाग टीमला. तिसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. पुढ्यामध्येच बॉल टाकला होता. ज्या पद्धतीने परेशच्या समोर बॉल टाकला होता आणि तोच फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये महेश मदनेनं झेल घेतला आणि त्यानंतर निलेश ठाकूर अनुभवी खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3-15 अशी अवस्था पाहायला मिळते. ती बॅटिंग करत असताना भोसले वॉरियर तेरोंडा अलिबाग टीमची. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू त्यांना पाहायला मिळतात. नवीन खेळाडू वैभव कांबळी पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. फार कमी धाबा पूर्णपणे डॉमिनेट केल्या. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या मुस्तकीन मुकादमच्या. 1 चौकार पाहायला मिळाला परेशच्या निर्दोष करतच्या बॅटमधून, पण त्यानंतर धावा येऊच दिल्या नाही. महेश मदनेनं कमबॅक चांगलं केलं. अवघ्या 4च धावा दिल्यात. त्यामुळं 12 बॉलमध्ये आत्तापर्यंत 15 जमवल्यात. नवीन खेळाडू पुन्हा एकदा संघाचे संघनायक पाहायला मिळतात. मुस्तकीन मुकादम दाखल होताना पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज आहे, टेप बॉल स्पेशलिस्ट खेळाडू. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक शहबाज शेख प्रयत्न करतोय. त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय. सीमा पार षटकार. ताकद पाहायला मिळाली मनगटी आणि त्यानंतर निर्दोषच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. धावपटा धावा लागले गेले त्या 21 पाहायला मिळतात. यावेळचा बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. थोडासा पाठीस यावेळी बॉल टाकला होता. सिंगल रन्स कंप्लीट केले गेले. थ्रो देखील चांगलाच पाहायला मिळतोय. त्यामुळे आता धावपटा धावा लागले गेले त्या 22 पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता एक चांगली इनिंग बिल्ड करायला लागेल. दोन्ही खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायला लागेल, कारण ज्या पद्धतीने 60-65 एक चांगला स्कोर उभा करायला लागेल. समोर सुद्धा तेवढ्याच दिग्गज आयकॉन आहेत. यावेळचा बॉल आणखीन एक निर्धाव पाहायला मिळतोय. मुस्तकीन मुकादमचं पहिलं षटक जिथे पहिल्या षटकामध्ये 11 आले त्या पहिल्याच बॉलवर या षटकार आला. पण असा एक गोलंदाज आहे जो रायगड जिल्ह्यानं दिला. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक नामांकित गोलंदाज.
यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप बॅकवर्ड स्पेल एकदा क्षेत्ररक्षक वेगाने गेला. उमेश घाणेकर पाहायला मिळतात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि आता मागील चेंडूवर 2 धावा मिळतील. 24 धावा दापडल्या लागल्या गेल्या. 24 रन्स. 24 धावा दापडल्या लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर आता वैभव कांबळीला तर सध्या पाहत आहे. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकला होता आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा रखाना इथं वाढला गेला. यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. त्याचबरोबर निर्धाव चेंडू आला. 24 धावा आपल्याला लागले गेल्यात आणि किनिक यावेळचा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा लागले गेल्यात त्या अवघ्या 24 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बरेचसे प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आलेत. तर अगदी 50 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्ही घरी जाताना एक बाईक जिंकू शकता. तुम्ही आलाच स्पर्धा पाहण्यासाठी 50 रुपयाचं कुपन इथे अवेलेबल आहे व्यासपीठावर. तुम्ही या आणि 50 रुपयाचं कुपन फाडा. घरी जाताना एक तुम्ही बाईक जिंकू शकता. शेवटच्या दिवसामध्ये आईबा कॅच जो घेणारा प्रेक्षक त्यासाठी देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून एक बाईक असेल, 3 सायकल असतील आणि 10 खरं तर भेटवस्तू आकर्षक दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर आयबा कॅशसाठी सुद्धा स्पोर्ट शूज असतील, ब्रँडेड टी शर्ट पाहायला मिळणार आहेत आणि आयबा कॅशसाठी देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी प्रेक्षकांसाठी दिली जाणार आहे. त्यामुळं सर्व प्रेक्षकांना आपण विनंती करतोय जे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेलेत त्यांना देखील विनंती आहे, जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. उत्तम अशी क्वालिटी पाहायला मिळते. त्याचबरोबर विशेष अमोल पाटीलचं विशेष तर कार्य आहे. अनेक चांगल्या रील्स असतात. खेळाडूच्या चांगल्या इनिंग तो लवकर अगदी पोस्ट करत असतो. साहिल चव्हाणची पाहायला गेलं तर नुकतीच आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळत्या. एवढं फास्ट अपडेट 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया जे प्रेक्षक जोडले गेलेत. 24 धावा दापडल्या लागले गेल्यात. हर्षद कुटीकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला. तळा या परिसरातील खेळाडू आहे. यावेळचा बॉल वेगाने टाकलाय निर्दोषा समोर आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि एक डॉट बॉल आला. त्यामुळे थोडासा कठीण बनला मी म्हणेन सामना भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबाग टीमसाठी. मोठे फटके येऊ दिले नाही आहेत. आज परेश ठाकूरची बॅट बोललीच नाही आहे. जो परेश ठाकूर मोठे फटक्यासाठी ओळखला जातो तो खेळाडूला शांत ठेवलाय. यावेळचा बॉल आणि एक निर्धाव चेंडू आणि एक डॉट बॉल आला. वेगाने गोलंदाजी सध्या चालू आहे. मोठं नाव आहे. मगाच्या सामन्यामध्ये देखील फार कमी धावांचं षटक हर्षद कुटीकरचं पाहायला मिळालं. अवघ्या 10 धावा हर्षदनं खर्ची केल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. चांगलीच गोलंदाजी केल्या. यावेळचा आणखीन एक बॉल आतमध्ये उडवला. स्पिन बॉलचा चांगला वापर केला आणि या खांद्याचा चांगला वापर पाहायला मिळतो. एक नवीन गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवला जातोय आणि ही क्षमता आहे हर्षद कुटीकरकडं. सलग 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. यावेळचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. त्याला पाठवले पार्किंग प्लॉटच्या पलीकडं. निर्दोष गरजच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. कॅश ज्या प्रेक्षकांनी घेतले त्यांनी या त्यांच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. ज्या प्रेक्षकांनी आयबा कॅच घेतले त्यांनी त्वरित या. आयोजन कमिटीच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज या आयबा कॅचच्या प्रेक्षकांना दिलं जाणार आहे. रायगड प्रीमियर लीग असं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस आहेत. सर यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड यावेळी फटका थोडासा फसला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका खेळला होता. मनगटी चांगला वापर केला होता. निर्दोषनं रूम बनवला पण त्याच वेळी थोडंसं चिखल पाहायला मिळते त्यामुळं अगदी चेंडू तिथं स्टॉप झाला. फक्त एकच धाव मिळायला जाणाऱ्या 31 धावा दापडल्या लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये एक चांगला खेळ करावा लागणारा दिवसभरामध्ये दोन्ही संघाने एक सामना गमावला. यावेळचा बॉल विनोद कांबळीचा फटका डीप मिड विकेटच्या पलीकडं. वैभव कांबळीच्या बॅट मधून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. मिल्टी लाभाचा षटकार.
वैभव कांबळी पाहायला मिळाले आणि अगदी त्याच वेळी चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. ज्या हर्षित कुट्टीकरचे सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव आले होते आणि त्याच्या विरुद्ध 3 बॉलला 13 धावा येताना पाहायला मिळतात. चला आयबा कॅचचे प्रेक्षक इथे येताना पाहायला मिळतात, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. ज्या प्रेक्षकांनी आज आयबा कॅच पकडला आणि त्याला मात्र 200 रुपयाचं कॅश प्राईज हे आयोजन कमिटीच्या वतीनं दिलं जाणार आहे. अल्टो यांच्या यांच्या शुभ हस्ते 200चं कॅश प्राईज दिलं जाईल. मोनू आहेत जे प्रेक्षक ज्यांनी आज झेल टिपला. फायनलच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलात तर आयवा कॅचसाठी इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार आहे. जो प्रेक्षकला आयबा कॅच घेईल त्याचं नाव इथं आपण टाकणार आहोत आणि त्याचा लकी ड्रॉ केला जाणार आहे. आणि आयबा कॅचसाठी आणखीन 3 सायकल आणखीन काही बरीचशी बक्षिसं लकी ड्रॉच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहेत. लकी ड्रॉ देखील तुम्ही आला असाल तर या स्पर्धेमध्ये 50 रुपयामध्ये तुम्ही एक बाईक जिंकू शकता, एक इलेक्ट्रिक एक स्कूटी जिंकू शकता. त्या निर्दोषला आपण पाहायला गेला तर चांगला तो खेळतोय. 12 बॉलमध्ये त्यानं 22 बनवल्यात. पण मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतात. महेश मदने दाखल झालेत. टप्प्याचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला, पण मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. झेल टिपला गेलाय. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट महेश मदनेनं मिळवून दिल्या. त्यामुळे निर्दोष करत आणखीन एक झटका बसलाय भोसले वॉरियर तेरोंडा अलिबाग टीमला. खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. सहाव्या क्रमांकावर हरेश गावण जी त्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. थोडासा स्कोर कमी पाहायला मिळतोय कारण गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. 5व्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 37 धावा, या क्रीडांगणामध्ये 20 धावा देखील लोवेस्ट स्कोर पाहायला मिळाला, तो देखील ऑल आउट. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतो, आउट ऑफ द रीच पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची आणखीन एक धाव. अगदी हातभर वळण घेणारा बॉल महेश मदनेचा पाहायला मिळाला, थोडासा बाहेरच वळवला. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. निर्दोष खरं त्याच्या बॅटमधून फटके येत होते त्याला बाद केल्या. त्यामुळे आता एखाद्या खेळाडूला एक चांगली विस्फोटक इनिंग साकावं लागणार आहे. उर्वरित आणखीन 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंगमधला. यावेळचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक निर्धाव चेंडू आला. सर्वाधिक जास्त डॉट बॉल आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळालेत, कारण दुसऱ्या सामन्यामध्ये देखील सर्वाधिक जास्त डॉट बॉल आले आहेत. याही सामन्यामध्ये सर्वाधिक जास्त डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. आणखीन 10 चेंडूंचा खेळ बाकी. 38 धावा धावपडला लागले गेल्यात. यावेळचा बॉल स्क्वेअर हिट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतात. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा वेगाने घेतल्यात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले आणि आता 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचला. 40 धावा धावपडल्या लागले गेल्यात. 14 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. सध्या व्यासपीठावर जग्गाबाई यांचे इथं आगमन पाहायला मिळतं, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात रायगड प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला. लाऊडली अपील पुन्हा एकदा खरं गोलंदाजीने केल्या. त्याच वेळी पाहायला गेलं तर लेग बायच परिणामी मिळाला जाईल. एकेरी धाबा आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचेल तर अवघ्या 41च्या घरात 41 रन्स, 41 धाबा धावपडल्या लागले गेल्यात. शेवटच्या आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या संपूर्ण इनिंगमध्ये पाहायला गेलं तर निर्दोषच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार. वैभव कांबळीने 1 षटकार ठोकला आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही खेळाडूनं स्वतःच्या इनिंगमध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार पाहायला मिळाला नाही आहे. त्यामुळं स्कोर थोडासा कमी आहे. 41 धाबा धावपडल्या लागले गेल्यात. शेवटचा आणखीन 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वं षटक
आणि त्याचा शेवटचा बॉल. यावेळचा बॉल लेग इष्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा आणखीन एकदा जोडली जाणारा 42 धाव पडला लागले. गेल्या 42 रन्स. शेवटचा हा चेंडू बाकी आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये अशी स्पर्धा आहे तिथे तुम्हाला स्वतःचा ग्रेट परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. यावेळचा बॉल आणखीन एक निर्धाव आला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पूर्णपणे जखडून ठेवल्या. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. मुस्तकीन मुकादिमचा पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. महेश मन्ने दुसरे षटक टाकण्यासाठी आला, त्याच्या षटकामध्ये 4 आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा मुस्तकीन आला, त्यांना अवघ्या 90 दिल्या. हर्षद कुटीकर आला, त्याच्या षटकामध्ये 13 आणि पुन्हा एकदा महेश मन्नेच्या षटकामध्ये अवघ्या 4. म्हणजे 2 षटकामध्ये अवघ्या 8 आणि ज्यामध्ये 3 महत्त्वाच्या विकेट. चांगलं स्पेल पाहायला मिळालं महेश मन्नेच्या माध्यमातून. 42 धावा पडल्या लागल्या गेल्यात. 42 रन्स आणि अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज 70 पर्यंत स्कोर जाऊन पोहोचला आणि त्यामुळे मगाच्या सामन्याची पुनरावृत्ती जरा डोळ्यासमोर आठवावं लागेल. जो साहिल चव्हाणनं खेळ करून दाखवला. तब्बल आपण म्हणूयात की 7 पर्व. तिथे रबरचे 2 पर्व आणि 2306 टोटल 8 पर्वामध्ये ज्या पद्धतीने कामगिरी साहिलची राहिल्या. यावेळचा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पेटचा गोलंदाज शहबाज शेख मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतो. राहतो की कातील आरसीसी पेट संघातून देखील चांगली गोलंदाजी शहबाज शेख करत असतो आणि त्याचा पहिलाच बॉल निर्धाव आला. आज संपूर्ण जर पाहायला गेलं तर जवळजवळ सर्वाधिक जास्त डॉट बॉल या इनिंगमध्ये पाहायला मिळतात. सर्वाधिक जास्त डॉट बॉल. 42 रन्स, 42 धावा. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक वेगान आला. एकापेक्षा आता जास्त काहीच मिळणार नाही आहे, फक्त 1च धाव. त्यामुळे एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल तो 43च्या घरात. 43 रन्स, 43 धाव पडायला लागले गेल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटची 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. उशीर जरूर झालाय पण समोरच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. चांगला फटका पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला. वैभव कांबळीनं ठोकलाय स्वतःच्या इनिंग मधला दुसरा षटकार पाहायला मिळतो. संघ जाऊन पोहोचलाय तो 49च्या घरात. उशीर जरूर होतोय पण आता फटक्यांची नितांत गरज आहे आणि स्कोर जवळजवळ 50च्या पुढे पाठवायचा आहे. 55-60 धावा बनवायच्या. त्यामुळे उर्वरित अंजुरी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या संघ जाऊन पोहोचलाय तो 49च्या घरात. 49 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये शहबाज शेखच्या विरुद्ध मोठा फटका इथं पाहायला मिळाला. त्यामुळे एक चांगली सुरुवात देखील वैभवनं करून दिल्या. आणखीन एक फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. वैभवच्या बॅटमधून आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. उशीर जरूर होतोय पण आता स्कोर बनवायचा आहे. 60+ आता होऊ शकतात. हा आत्मविश्वास आहे. 55 धावा आपल्याला लागले गेल्यात. 55 रन्स. बरीचशी चर्चा देखील व्यासपीठावर पाहायला मिळते. खेळाडूंसाठी ठेवलेली मोठी प्रीमियर लीग रायगड जिल्ह्याची एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. शेवटच्या दिवसामध्ये आयवा कॅससाठी स्पोर्टचे शूज आहेत, ब्रँडेड टी शर्ट्स आहेत, त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्कूटी आहे आणि प्रेक्षकांसाठी रॉयल बिर्याणीच्या वतीनं बिर्याणी देखील मोफत देणार आहेत. त्यामुळं रविवार कुठेही तुम्ही जाऊ नका. रायगड प्रीमियर लीगचं हे पर्व पाहण्यासाठी नानोमा मैदान पारगावच्या मैदानावर आवर्जून या. ही प्रेक्षकांना आपण आव्हान करूयात. एक सर्वाधिक मोठी स्पर्धा, आपल्या जिल्ह्याची स्पर्धा आणि आपल्या खरं तर खेळाडूंनी ठेवलेली स्पर्धा. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडं समालोचन कक्षाच्या अगदी वरतून चेंडूला पाठवला. सीमा पार षटकार. सलग 30. शहबाज शेखच्या विरुद्ध 3 बॉल 3 षटकार पाहायला मिळतात. 61 धावा. असं वाटतं की कुठेतरी 50-55च्या आतमध्ये रोखलं जाईल पण आता 3 बॉल 3 षटकार आलेत. वैभव कांबळे ऑन फायर. लेट पण थेट आणि ग्रेटच मारलेत. त्यामुळे आता 61 धावा पडायला लागले. 61 रन्स. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. खोलामध्ये बॉल टाकला. त्याचवेळी समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं मुस्तकीने त्यांना पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट केले. दुसरा प्रयत्न होताना पाहायला मिळतो आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्यामुळं
पूर्वार्धामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भोसले वॉरियर तेरोंडा अलिबाग टीम संघ जाऊन पोहोचलाय तो 63च्या घरात आणि 64चा पाठलाग करायचा श्री राधाकृष्ण बॉईज राठार तळा मंदार तळा या टीमला. त्यामुळं स्कोर असेल तो टार्गेट असेल तो 64चा 64 रन्स. छत्तीस बॉल आणि 64 धाबांचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये. आपण ऐकूयात मराठीतील आणखीन एक गोड आवाज आमची दिनेजी पाटील यांचा आवाज तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं. चला जे प्रेक्षक अजूनही सामने पाहतात, स्पर्धा तुम्ही पाहताय, तुम्ही आला असाल तर 50 रुपयामध्ये तुम्ही बाईक जिंकू शकताय. व्यासपीठावर 50 रुपयाचं कुपन तुम्हाला फाडायचं आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही घरी जाताना एक बाईक जिंकू शकताय. त्यामुळे प्रेक्षकांना देखील आव्हान आहे, इथे या 50 रुपयामध्ये तुम्ही घरी जाताना बाईक जिंकू शकताय. त्यामुळं विनंती आहे जे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आलेत तुम्ही या स्पर्धेतून घरी जाताना बाईक देखील जिंकू शकता. अवघ्या 50 रुपयामध्ये 50 रुपयाचा एक कुपन फाडा आणि यामध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही एक बाईक देखील जिंकू शकता. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम रसिकांचं करूया आपण सहर्ष स्वागत. भोसले वॉरियर्स थेरोंडा अलिबाग वर्सेस एका बाजूला मात्र राधाकृष्ण यंग बॉईज राहताड मांदाड तळा असा हा संघ. इथून मात्र पराभव तुम्हाला घरचीच वाट धरावी लागेल. त्याच्यामुळे जिंकणं आणि बरं राहील, नॉकआउट राहील, जिंकणं गरजेचं आहे. आपण पाहतो ऑन स्क्रीनवर रक्षित आयुर्वेदिक फेम क्रीम अतिशय उत्तम दर्जाचं काम दादा मात्र करतायत, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. फेअर बनायचं असेल तर रक्षित आयुर्वेदिक, विशाल स्पोर्ट्स, PS बॅट, त्याचबरोबर अभिमानाची गोष्ट RPLसाठी बिस्लेट देण्यात आली आहेत. सामन्याचा पूर्वार्ध पाहिला ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा जुना अनुभवच उपयोगी पडला. निर्दोष घरत्न 13 बॉलमध्ये 22 धावा ठोकल्या, ज्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार ठोकला. त्यानंतर चांगली 7 मात्र वैभव कांबळेची राहिली. 11 बॉलमध्ये 28. अन्यथा इतर कोणताही फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकला नाही आहे, परंतु तरीही दाभोलकर धावा मात्र लागल्या त्या 63. मुस्तकीम मुकादमचे 2 षटक ज्याच्यामध्ये 20 धावा त्यानं मोजल्या, 1 विकेट त्याला मिळाली आहे. महेश मदनेनं दर्जेदार कामगिरी करत 3 विकेट टिपल्या आणि 9 धावा दिल्या. शेवटच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली सेहवाज शेखला मात्र तब्बल 21 पडल्या आणि त्याच्यामुळे जे आव्हान 63 धावा बनल्या. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. राहताड मांदाड तळा संघाला, त्याच्यामुळे इथून आव्हान कसं राहील तसं आव्हान मोठं नाही आहे, परंतु गोलंदाजीची ताकद दाखवत हा सामना बनू शकतात गोलंदाज.
मागचा सामना एखादी संपेल असं वाटत असताना फलंदाज साहिल चव्हाणनं सामन्याला कालाने दिली. आता मात्र गोलंदाज परेश ठाकूर यांनी टीम पुन्हा एकदा लक्षवेधी कामगिरी करेल का, की धावांचा पाठलाग 64 करायचा आहे. तो राधाकृष्ण यंग बॉईज राहताड मानदाड तळा संघ आणि त्याचे खेळाडू मात्र धावांचा पाठलाग करतील का. निखिल जाधवची बहुमूल्य विकेट रनआउटच्या रूपानं तो परतला होता. आता मात्र तशीच चूक न करता हा सामना पुन्हा एकदा नव्यानं रंगवला जाईल का. चला सामना सुरू करा. भोसले वारियर्स थेरोंडा अलिबाग वर्सेस राहताड मांदर तळा. पहिला बॉल अखोट टप्प्याचा बॉलला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून मात्र हा चेंडू जातो सीमारेषच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर सूरज करकरे मात्र या 4 धाव्याने आपली सुरुवात करतोय. सूरज करकरे, निखिल जाधव 2 सलामीर मात्र क्रीजवर उभे आहेत. दर्शन बांदेकरचा अखोट टप्प्याच्या बॉलला पिक केला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून मात्र बॉल गेला सीमारेषच्या बाहेर. 64 धावा एका बाजूला जमवायचे तर एका बाजूला मात्र कंप्लीट करायचे आहेत. जवळपास ओव्हरपिच बॉल नीटचा पिक नाही केला आहे, पण तो मात्र थर्डमॅनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. थोडं चाचपडला क्षेत्ररक्षकांचा त्याचा फायदा उचलत मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपतोय. 6 धावा बोलवा लागत आहेत. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच 64 आणि त्यापैकी 6 धावा पहिल्यांदा बोर्डवर येत आहेत. पुन्हा एकदा तीच दिशा, पुन्हा एकदा तोच एरिया आणि त्याच धावा. चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक फसतोय, चकतोय आणि धावा मात्र जमतायत 4. खांदे पाडून तुम्हाला चालणार नाही आहे. ज्या वेळेला सामन्यामध्ये धावा कमी बांधतात ना, 64 धावा कांचन सर तशा कमी पण नाही आहेत. 6 षटकांच्या खेळामध्ये 64 धावा एका दुसरं चांगलं षटक सामन्याला कलाटणे देईल. परंतु पहिल्याच षटकामध्ये सूरज करकरनं मात्र दर्शन बांदेकरवर प्रहार केलेत. अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. एकच रन्स मात्र मिळते आणि एकाच रन्सनं मला दापालकर धावा लागत आहेत. लोअर फुल टच बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 रन्स मात्र मिळते. दुसऱ्या रनचा मानस दाखवलं होतं परंतु धाडच झालं नाही आहे. एकाच रनवर समाधान मानलं जात आहे. एका रन्सनं धावपलकर धावा लागत आहेत. 12 धावा. एक चांगली धावसंख्या उभारली जाते. 64चा पाठलाग करायचा आहे आणि हे 2 फलंदाज मात्र आपल्या परीनं नेकीनं किल्ला लढवत आहेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा वाईड होता काऊ कोणाच्या दिशेनं. इथे मात्र सरळ धावा सुटला जरूर लॉंगॉनच्या दिशेनं परंतु बॉलला रोखू शकला नाही आहे. या षटकामधला हा 3रा चौकार आला आणि 3 चौकारांसहित पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या त्या तब्बल बिनबाद 16 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. विशाल राठोड गोलंदाजीच्या मार्कवर. दर्शन बांदेकर याच्यावर मात्र तब्बल 16 धावा. काय टाईम साधलाय, काय निशाणा साधलाय. जी ओळख राहिली आहे मागच्या सामन्यामध्ये ओळख पटवून द्यायची बाकी होती. म्हणूनच की काय निखिल जाधवनं डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून सरळ भिरकावला षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड
प्रीमियर लीग रायगड. टप्पा पडला त्या टप्प्याला मात्र जवळपास नो लुकचा लुक दिला आणि टायमिंग साधत मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवला षटकार. हा बॉल चांगला आहे. अगोट टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र रोखून धरलं. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला आपण आणि टप्पा पडला, थोडासा फसला, अडखळला निखिल जाधव आणि त्याच्यामुळेच डॉट बॉलची सांगता होते. 22 धावा ऑन बोर्ड लागत आहेत. चांगली धावसंख्येला आकार दिला जातोय. 64चा पाठलाग करायचा आहे तळा संघाला. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. एक मोठ्या फटक्यानंतर मात्र पलटवार विशाल गावणकरून केला जातोय. पहिल्या बॉलवर चांगला फटका षटकारात जरूर आला. विशाल राठोड याच्याकडून मात्र त्यानंतर मात्र लागोपाठच्या 2 डॉट बॉलनं थोडासा स्थिरस्थावर केला आहे संघाला. निखिल जाधव पुन्हा एकदा सज्ज आहे. विशाल राठोडची गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक त्यानं हाताळलं होतं, परंतु या सामन्यामध्ये मात्र दर्शनला दिली. फुलटॉस बॉल बराच बाहेर पडला असं वाटलं जरूर, परंतु दक्ष पंतांनी मात्र निहाळलं आणि डॉट बॉलची सांगता होते. लेफ्ट केला बॉल निखिल जाधवनं आणि इथे लीगल बॉल अतिशय उत्तम दर्जाचा. और एक आणखीन एक तोच ॲक्शन रिप्लायचा फटका. धावा देऊन जात आहेत. मागचा बॉल लेफ्ट केला, सोडून दिला असं वाटलं केवळ फलंदाजाला निखिलला की तो वाईड असावा, परंतु पंचांनी मात्र ते नाकारलं आणि त्यानंतर मात्र अकूट टप्प्याच्या बॉलला या बॉलवर पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं ठोकला चौकार. बेलवली गावाच्या दिनेश बंधूंची आहे साऱ्या पंच घोषित ख्याती. बेलवली गावाच्या दिनेश बंधूंची आहे साऱ्या पंच घोषित ख्याती. धन्यवाद HDC. आमचं संगीत हवेत राहिलाय. मी तू तू आणि इथे मात्र खेळली जाते हो तू. मी घेणार की तू घेणार दरम्यान मात्र एक चांगला झेल निखिल जाधवचा सुटतोय. अशा वेळेला ज्या वेळेला धावा कमी उरतात त्यावेळेला प्रत्येक धाव जीवाच्या आकांतानं वाचवायची असते. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असतं आणि त्या सामन्यामध्ये घुसायचं असतं. सहज सुटणारा सामना साहिल चव्हाणनं आपल्या बाजूनं सोडवला. ते प्रयत्न शेवटपर्यंत करायचे असतात. ज्या वेळेला वाटतं ना की सगळं संपलंय तीच खरी वेळ असतं नवं काहीतरी सुरू करायची. 24 बॉल 36 धावांची गरज. बॉल द्या प्लीज. दिले आहेत बॉल. क्या बात. DJ सँडी आणि मग मात्र ऑपरेटर HDC यांची साथ आपण पाहिली. कहो ना प्यारे हे गाणं आता आपण ऐकलं, पण तो आजकाल एवढा वेळ कोणाकडे कहो ना प्यारे म्हणायला. व्हॉट्सअपला हाय टाकायचं आहे, इन्स्टाला फक्त हॅलो करायचं आहे. संध्याकाळी दुपारीच रिप्लाय आली ना, नुसते रिप्लाय दिसता फुल जरी दिसला ना तरी हा समजलं जातं. त्याच्यामुळे आणि संध्याकाळी वेगळाच मार्केट, सकाळचा ब्रेकअप, नव्यानं सुरुवात. आजकालची पुढं नव्यानं खूप चांगली सुरुवात करतायत. जबरदस्त. स्नॅपचॅट तर शोधून काढलं आहे, कुणाला सापडू नये असं. परंतु जितकी नवी सुरुवात करा ना मित्रांनो तितका लवकर दम लागतो, हेही लक्षात घ्या. दम काढायला दम लागतो आणि एकदा का दम निघला ना का मग काही हातात उरत नाही. त्याच्यामुळे नवं किती खेळलं जाईल त्यापेक्षा जुनं किती सोनं आहे एवढं महत्त्वाचं आहे. खेळ रंगतदार राहिला आहे, बहारदार राहिला आहे, तील मात्र शंका नाही आहे. सामना सहज फिरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठोकला जातोय षटकार.
सरड्यानं ही रंग बदलले. सरड्यानं आत्महत्या केल्याने लिहून ठेवला की याला जबाबदार कोण, तर त्याने सांगितलं की आजकाल माणसा एवढे रंग मीही बदलू शकत नाहीत, म्हणूनच मी आत्महत्या करतोय. इथे आत्महत्या गोलंदाजाचीच केली जाते. फक्त आणि फक्त फटकेबाजी. कमी धावा असताना गोलंदाजानं सामन्यामध्ये घुसून सामना रंगतदार करायचा असतो, परंतु फलंदाज इथे मात्र या सामन्याला वन साईड घेऊन चाललेत. सूरज करकरे मात्र या सामन्याला सहज संपवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेत. कमालीची फटकेबाजी. हरेश गावांवर प्रहार केले जात आहेत. 40 धावांची धावा मात्र बोर्डवर लागत आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. हा सामना सहज संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही 24 धावांची गरज आहे. आणखीन लागोपाठच्या 2 मोठ्या फटक्यानंतर इट्स अ नो बॉल कॉल. पंचांचा इशारा. घर फिरलं की घराचे वासे घरा 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 फिरतायत, असंच काहीसं झालं आहे. पंचाने इशारा केला आहे. डिस्कशन सुरू आहे. इशारा तर नो आला आहे, त्याच्यामुळे विचार मंथन केलं जाईल. येस पंच, इट्स अ नो बॉल कॉल. बॉल असेल नंतरचा फ्री हिट, त्याच्यामुळे फ्री हिटचा हा बॉल. एक चांगला बॉल हरेश गावणचा, परंतु फिल्डिंग रिस्ट्रिक्शन चुकीचं. फ्री हिटवर काही करता आला नाही आहे. नशिबानं जरूर दिलं, परंतु कर्मही तेवढेच महान असावे लागतात. नुसत्या नशिबानं मिळत नसतं, तर कर्मानंही ते करण्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. त्याच्यामुळे नशिबाने कर्तृत्वाची एकदा का जुगाड आणि सुवर्णमध्ये साधता आला ना, तरच यश मिळतात. काही म्हणतात दिवसभर झोपून राहतात आणि सांगतात की माझ्या नशिबातच काही लिहिलं नाही. अरे संधी येऊन दारात ठोकून गेली. 4 वेळा दरवाजा ठोकला. तू रात्रभर इन्स्टावर राहिला ऑनलाईन आणि दिवसभर झोपलास. कसं काय चित्र निर्माण होईल. हवेत राहिलाय बॉल. आणखीन धावा किती या बॉलवर मिळतील. 1 रन्स मात्र कंप्लीट केली जाते. हा सामना असा वाटतं की सहज सुटेल, परंतु सहज वाटणारच कधी गुंता वाढत जातो, नाही समजत नाही. तसंच काहीसं घडलं आहे, परंतु बॉडी लँग्वेज मात्र तुम्हाला म्हणजेच भोसले वॉरियर्स तेरोंडा संघाला ताकदीची ठेवावी लागेल. कमी धावांच्या सामन्यामध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षक बोलावा लागतो. प्रत्येक बॉलागणिक एकत्र यावा लागतो. ते एकत्र येणं आतापर्यंत तरी पाहिलं नाही आहे. हरेश गावांचा हा बॉल. पंच वळतायत. मी म्हटलं होतं की घर फिरलं की घराचे वासेही घरा 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 फिरतायत. आजकाल लोकच फिरती घरं बनवायला लागलेत. त्याच्यामुळे हा आला मात्र पंजा आणि या 5 धावांनी मात्र धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 47. डाळ चिवडा. मित्रांनो, आजकाल मिठा आणि मसाल्याबरोबर दारू पिणारी मंडळी जन्माला आली आहे. त्याच्यामुळे डाळ चिवड्याची काही गरज नाही राहिली. फटका चांगला आहे. धावा देऊन जाईल. सामन्याला कलाटणी देईल. हा सहज सामना संपवला जाईल की काय, या षटकानं मात्र धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 53. निखिल जाधव ऑन फायर. काजी नाईक कोळी यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दिनेशजी गायकवाड सर उरण RP अध्यक्ष यांचंही सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत फलंदाज वाहत्या गंग्यामध्ये फक्त हात धुवून नाही तर डुबकी मारून घेत आहेत आणि गोलंदाजाची मर्यादा स्पष्ट करतायत. गोलंदाजी लखतरं आपल्या वेशीवर टांगताना हा सामन्याला मात्र सहज संपवण्याच्या दिशेनं हे 2 सलामीर. मागच्या सामन्यामध्ये केलेली चूक निखिल जाधवनं आता मात्र मी मोठा खेळाडू काय हे दाखवून देत जबाबदारीचा खेळ केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 59. जिंकण्यासाठी मात्र आता उरलेत त्या 18 बॉलमध्ये आणखीन एक नशिबाचा पंजा येईल का. 5 धावांची गरज. तर अमित नाईक सर, आपण रेडी राहायचं आहे. रेडीचं आहेत. त्याच्यामुळे यानंतर मात्र इथून विजेता संघ आणि अमित नाईकचा संघ शौर्य 11 नावडे संघ यांच्यामध्ये लढत होईल. फटका चांगला आहे. धावा मात्र मिळतील ती एकच.
कविश भगत. कविश पाटील. चांगला बॉल, परंतु इथे मात्र खूप उशीर झाला असं म्हणलं तर काही हरकत नाही आहे. फक्त धावाचा पाठलाग उरलाय 4. 60 धावा बोर्डवर लागलेत. फलंदाज मात्र होईल बाद. सामना संपला नाहीये असंच काहीसे इशारे केले जात आहेत. सामना संपवायचा होता, परंतु 4 धावांची गरज असताना तो कोणताही फलंदाज सिंगल डबलवर भर देत कदाचित सामना संपू शकला असता. परंतु आम्हाला मोठ्या फटक्यानंच विजय संपादन करायचा असतो. आम्हाला पैसे किराणाचा दुकान टाकून नाही कमवायचे आहेत, तर आम्हाला लाखात पैसे कमवायचे आहेत. म्हणून आम्ही रमी सर्कल खेळतो. याच्या पलीकडे काही नाही. अशीच ही पिढी, आणि त्या पिढीतून मात्र हा धावा 4 धावा सहजच बनवू शकल्या असत्या. पण तसं न करता मोठ्या फटक्याच्या प्रेमात पडला, आणि मोठ्या फटक्याच्या प्रेमात पडला की फटकाही मोठाच बसतो. हदरा बसला, फलंदाज बाद. तुम्ही किती बी- जी माणसं नशिबात नसतात ती काळजात राहतात, याची गोष्ट लक्षात घ्या. फटका चांगला आहे, धावा किती देऊन जाईल. सिंगल रन्सवर कंप्लीट केली जाते, आणि एकच रन्सवर मात्र स्वतःचं खातं उघडलं दुर्गेशनं, आणि एका धावेनं दाभोलकर धावा लागल्या. ते 61. खरं नातं म्हणे आघात करून जातो. मित्रांनो लक्षात घ्या, पहिलं प्रेम जे मिळत नसतं ना, ते आयुष्यभर लक्षात राहतं. मग ते कितीही म्हातारं होऊ द्या. आणि या विजयानं मात्र, या चौकानं मात्र उत्तमरित्या हा सामना हँडल केला, आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. ताकदीचा खेळ राहिला सूरज करकरेचा, निखिल जाधवचा. परंतु इथे मात्र भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाला या स्पर्धेतून मात्र आउट एक्झिट घ्यावं लागतं आहे. हार्ड लक. पुढच्या स्पर्धेत तुम्हाला खूप